सैफ अली खानच्या संदर्भाने हल्लेखोर, संशयित हल्लेखोर म्हणून जे रेखाटन पहिल्यांदा आलं होतं आणि त्यानुसार ज्या व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं ती व्यक्ती मुळात हल्लेखोर नाहीच, किंबहुना पोलिसांनी दुसऱ्याच कुणातरी माणसाला स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी आणि आपल्याला हल्लेखोर सापडत नाहीत म्हटल्यावर दुसऱ्यांच्या नावे बिल फाडण्यासाठी एक नवीन उद्योग केला। या संदर्भाने अनेक लोकांनी आक्षेप घेतलेले आहेत। आपल्यातल्याच काही माध्यमांच्या तून या बातम्या सुद्धा बाहेर आलेल्या आहेत। मला वाटतं मुंबई पोलीस हे राज्यात किंबहुना देशात अत्यंत अग्रेसर पोलीस आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत, कारण सैफ अली खान सारखा सेलिब्रिटी जर सुरक्षित राहत नसेल तर गावखेड्यातल्या लोकांच्या सुरक्षिततेचं काय? संशयित जो होता त्याला लग्न मोडले, त्याला संशयित म्हणून आणलंय। निश्चितपणे एखाद्या व्यक्तीवर जर अशी कारवाई होत असेल तर त्याची सामाजिक अप्रतिष्ठा होते, पण अशी सामाजिक अप्रतिष्ठा होण्याला कारण हा मुंबई पोलिसांचा म्हणजे अति घाई संकटात नाही असा तो निर्णय आहे आणि त्यामुळे ते झालेला आहे। एसबीआयने इशारा दिलेला आहे की लाडकी बहीणला जे पैसे दिले जातात त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती खराब होते किंवा चांगली होते। कॅगने या संदर्भात आपला अहवाल दिलाय आणि स्वतः कॅग असं म्हणत आहे की 2030 पर्यंत जर ही योजना अशीच चालू राहिली तर 2030 पर्यंत 2.75 लाख कोटी एवढं कर्ज राज्य सरकारवर झालेलं असेल आणि त्याला जबाबदार निव्वळ आणि निव्वळ स्वतःची खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी निष्कारण लोकप्रिय धोरणांचा अवलंब करणारं हे सरकार असेल। कारण धोरणात्मक निर्णय आणि लोकप्रिय निर्णय यामध्ये निवडावं काय, तर कधीही धोरणात्मक निर्णय हे दूरगामी परिणाम करतात, मात्र धोरणात्मक निर्णयापेक्षा सुद्धा हे सरकार लोकप्रिय निर्णयांवरती जरा जास्त अवलंबून आहे, ज्याचा हा प्रॉब्लेम। वाल्मिक कराड प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत। वाल्मिक कराड प्रकरणात आज देखील एक 26 पोलिसांची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली जी वाल्मिक कराड यांच्या मर्जीतली आहे, निकटवर्ती आहेत आणि बीड जिल्ह्यात काम करतात, तर त्यांची कुठेतरी जिल्ह्याबाहेर बदली करण्याची अशी मागणी करण्यात येते। बीड जिल्ह्यामध्ये जर खरंच माननीय मुख्यमंत्री महोदयांची आणि पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री महोदयांची खरंच तिथली गुंडागर्दी निपटून काढण्याची इच्छा असेल तर आणि ज्या पद्धतीने मंत्री महोदय धनंजय मुंडेजी सुद्धा म्हणताहेत की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, तर मला वाटतंय धनंजय मुंडेंनी सुद्धा या गोष्टीला आडकाठी आणण्याचं काही कारण नाही, त्यांची इच्छा असू शकते। परंतु जर ती गुंडागर्दी मोडायची असेल तर परळीतलं विशेषतः पोलिसांचं सिंडिकेट उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे। परळीमध्ये जे पोलीस ऑफिसर्स आहेत, उदाहरणार्थ भास्कर केंद्रे असेल, हेमंत कदम असेल किंवा तिथे असणारे एलसीबीचे लोक असतील किंवा त्या तिथे काम करणारे, कारण हेमंत कदम नावाचा जो पोलीस अधिकारी होता हे फार विशेष आहे की दलित नेते मुक्ताराम गवळी याला मारहाण झाली तेव्हा हेमंत कदमच पीआय होते। महिला पत्रकार सुकेशने नाईकवाडेला मारहाण झाली तेव्हाही पीआय हेमंत कदम होते। अनेक लोकांवरती खोटे गुन्हे टाकले तेव्हाही पीआय हेमंत कदम होते। विशेष गोष्ट बाबू आंधळे बबन गीते प्रकरण झालं तेव्हा सुद्धा काही काळासाठी बदलून गेलेले आणि पुन्हा आलेले पीआय हेमंत कदमच होते। जर खरंच न्याय पाहिजे असेल तर परळीतलं पोलिसांचं सिंडिकेट पहिल्यांदा उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आता अंजली दमानिकनी अजित पवारांची वेळ मागितलेली आहे, ते सगळे पुरावे सुद्धा मी अजित पवारांना नाही, मला वारंवार असं वाटतं बरं का, अंजली दमानिया किंवा सुरेश धस ही सगळी माणसं काम करतायत, अभिनंदन या लोकांचं। पण जेव्हा आपण सभांमधून सांगतो ना आकाचा आका माझ्याकडे पुरावे आहेत किंवा तुम्ही वेगवेगळे फिल्मी संदर्भ देता, त्यावेळेला हे सगळे जे पुरावे आहेत ते पुरावे जोपर्यंत तुम्ही त्याचं अफिडेव्हिशन देत नाही तोपर्यंत त्या बोलण्याला अर्थ उरत नाही। हे अफिडेव्हिशन मी मागे म्हटलं की एकतर माननीय तपास अधिकाऱ्यांना द्या, माननीय एसआयडी किंवा सीबीआय किंवा एसआयटीच्या अधिकाऱ्यांना द्या, माननीय न्यायालयाकडे द्या किंवा माननीय मुख्यमंत्र्यांकडे द्या। आता जर दोघांचं असं म्हणणं असेल की आम्ही ऑलरेडी अफिडेव्हिशन दिलेलं आहे तर पुढचा प्रश्न निर्माण होतो की पुरावे जर तुम्ही शपथपत्र करून दिलेत आणि तरीही त्याच्यावर कारवाई होत नाही, याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना वाल्मिक कराडला वाचवायचं आहे का? आणि जर पुरावे दिलेलेच नसतील तर मग नुसतेच आक्रोश मोर्चातून आमच्याकडे एवढे पुरावे आहेत असा कागद उडवण्यात काय अर्थ आहे? दोन्ही गोष्टी संजय राऊत एक घाणेरड्या पद्धतीचं राजकारण करत असल्याचं उदय सामंत म्हणतात आणि राजकारण बरबाद करण्याचं नाही, मला उदय सामंतांना त्याहीपेक्षा विचारायचंय। उदय सामंत फार स्वतःला प्रगल्भ वगैरे राजकारणी म्हणत होते, तर त्यांचं असं म्हणणं होतं की आता उद्या आमच्याकडे 6 आमदार येणार, परवा आमच्याकडे 10 खासदार येणार, तर त्या सगळ्यांचं काय झालं ते एकदा उदय भाऊंनी सांगितलं पाहिजे। बाकी उदय भाऊ तुम्हाला खरंच
या राज्याचा उपमुख्यमंत्री होण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा आहेत. कारण मला खात्री आहे जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब रुसून दरे गावाला गेले होते आणि उपमुख्यमंत्री पद शिंदे गटाकडून कोण स्वीकारणार, तेव्हा उदय सामंतांची महत्वाकांक्षा लपून राहिली नव्हती. उदय सामंत उपमुख्यमंत्री होण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्यांना ते स्वप्न त्यांचं पूर्ण व्हावं अशा मी त्यांना शुभेच्छा देते. ओमराजे निंबाळकर महायुतीचेच खासदार आहेत. प्रताप सरनाईकांना दुसऱ्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या खात्यात काय होतंय ते बघावं ना आधी. चला, तुम्हाला एसटी भाडेवाढ केलेली कळत नाही, तुम्हाला एसटी खरेदी केलेल्या कळत नाही, तुमच्या खात्यात काय निर्णय घेतलेत हे तुम्हाला माहित नाहीत. आधी स्वतःच्या ताटात पडलेलं गारव काढा, मग दुसऱ्यांकडे लक्ष द्या.